इंदापूर पोलीस स्टेशनने तुमच्यावरती गेला गुन्हा दाखल केला आणि आज तुम्ही हजर झालेला आहात. काय विषय आहे नेमकं गुन्हा दाखल करण्यामागे? कारण या अगोदरही बोत्रे पाटलांच्या समर्थकांनी तुमच्यावरती 17 पेक्षा अधिक ठिकाणी गुन्हे दाखल केले. मुळातच एक प्रकारचा गुन्हा आहे. मुळातच मी कोणता गुन्हा केलाच नाहीये. बाबू बोत्रेने ओंकार साखर कारखाना प्रायव्हेट लिमिटेड नावाने एंटिटी स्थापन केली आणि महाराष्ट्रातील 17 सहकारी साखर कारखाने भाडे तत्वावरती चालवायला घेतले. हे कोणत्या नियमात घेतले हे कोणालाच माहित नाहीये. मग आम्ही फक्त ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या थकलेल्या बिलाचे पैसे, त्यासोबत वाहतूकदारांचे पैसे, कारखान्यामध्ये काम करणाऱ्या कामगारांचे पैसे, हे पैसे मागण्यासाठी मी व्हिडिओ बनवला होता 29 तारखेला. आणि त्या व्हिडिओच्या आधारे यांनी 17 ठिकाणी बाबू बोत्रेची इज्जत गेली म्हणून दुसऱ्यांना गुन्हे दाखल करायला लावले. मुळातच जर माझी इज्जत गेली तर मी फिर्यादी असायला पाहिजे, पण हा कोणता कायदा आहे मला नाही माहिती. आणि एकाच प्रकारच्या गुन्ह्यासाठी 17 ठिकाणी गुन्हा दाखल करण्याची परमिशन नेमकं कोणतं संविधान यांना देतं हे पण मला माहित नाही. पण मी कायद्याचा सन्मान करणारा, संविधानाने चालणारा एक भारतीय नागरिक आहे. त्यामुळे पोलिसांनी जिथं जिथं बोलवलं तिथं तिथं पोहोचलोय. सगळ्यात सुरुवातीला माळशिरसला बोलवलं, नंतर यांनी श्रीगोंद्याला बोलवलं, नाही आज इंदापूरला. आता हे झाल्यानंतर नेमकं कुठं बोलवत आहेत मला माहित नाहीये. पण कालपासून बाब्याच्या विरोधामध्ये मी हेच बोलणार, कारण की एखाद्या शेतकऱ्याचं आम्हा 1-2 नाही लाखो शेतकऱ्यांचे पैसे, रक्ताचे घामाचे पैसे यांनी थांबवलेले आहेत. याच्या प्रत्येक कारखान्याच्या गेटवरती आज आंदोलन चालू आहे. तरी इथलं सहकारिता मंत्रालय शांत बसलेलं आहे, इथलं सरकार शांत बसलेलं आहे. कोणतीही कारवाई करायला कोणीही पुढे येत नाहीये. आपल्या महाराष्ट्राचे साखर आयुक्त नेमके झोपलेत का हा प्रश्न पडतोय.